नमस्कार मित्रांनो. आता या क्षणी तुमच्या मनात काय चाललंय? उद्याच्या मीटिंगचं टेन्शन, मुलांच्या भविष्याची काळजी, वाढत्या महागाईची भीती की एखादा नातं तुटल्याची हुरहुर? आज आपण 21व्या शतकात जगतोय. तंत्रज्ञानानं जग खूप प्रगत झालंय. पण रात्री झोपताना जेव्हा सगळीकडे शांतता असते, तेव्हा आपल्या आत मात्र विचारांचं एक भयानक वादळ सुरू असतं. आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कंट्रोल करायचंय. माझं आयुष्य माझ्याच मर्जीने चाललं पाहिजे. या अट्टाहासापायी आपण आतून पूर्णपणे थकून गेलो आहोत. आपण सगळेजण एका अज्ञात भीतीच्या, फिअरच्या सावटाखाली जगत आहोत. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एकटे नाही आहात? काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की या अथांग विश्वात एक अशी अफाट शक्ती आहे जी तुम्हाला पडू न देण्यासाठी तुमचे हात धरायला सतत तयार आहे. फक्त तुम्ही तिचा हात पकडायला तयार नाही आहात. मित्रांनो, आज या एपिसोडमध्ये आपण एका अशा पुस्तकाचं सखोल चिंतन करणार आहोत जे वाचताना तुम्हाला असं वाटेल की कुणीतरी तुमच्या डोक्यावरून अत्यंत मायेने हात फिरवतंय. पुस्तकाचं नाव आहे द युनिव्हर्स हॅज युअर बॅक, ट्रान्सफॉर्म फिअर टू फेथ. हे ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे, भीतीचे रूपांतर श्रद्धेत करा. आणि याच्या लेखिका आहेत गॅब्रियल बर्नस्टाईन. पुढचे काही मिनिटे आपण जगाचा हा सगळा गोंधळ विसरून जाणार आहोत. आपण बघणार आहोत की आपण आयुष्यात सतत संघर्ष का करतो आणि भीतीकडून श्रद्धेकडे जाण्याचा तो जादुई रस्ता कोणता आहे. हेडफोन्स लावा, एका शांत जागी बसा आणि चला स्वतःला त्या विश्वशक्तीच्या स्वाधीन करायला शिकूया. गॅब्रियल बर्नस्टाईन पुस्तकाच्या सुरुवातीलाच मानवी मनाच्या सर्वात मोठ्या समस्येवर बोट ठेवतात. ती समस्या म्हणजे नियंत्रण मिळवण्याची धडपड. आपण काय करतो? आपण आपल्या आयुष्याचे मॅनेजर बनण्याचा प्रयत्न करतो. मला याच वयात ही नोकरी मिळायला हवी, माझं याच व्यक्तीशी लग्न व्हायला हवं, माझा बिझनेस असाच चालायला हवा. जेव्हा गोष्टी आपल्या प्लॅननुसार घडत नाहीत तेव्हा आपण घाबरतो, चिडतो, निराश होतो. पण लेखिका विचारतात की तुम्ही एवढ्या छोट्याशा मेंदूने या अनंत विश्वाचा प्लॅन कसा काय कंट्रोल करू शकता? मित्रांनो, भीती ही एक ऊर्जा आहे आणि श्रद्धा ही सुद्धा एक ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही भीतीतून काम करता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगत असता की माझा तुझ्यावर विश्वास नाही, मला माझं स्वतःचं बघू दे. आणि जेव्हा आपण गोष्टी बळजबरीने घडवून आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून फक्त ताणतणाव आणि आजार निर्माण होतात. गॅब्रियल बर्नस्टाईन म्हणतात, आपला मूळ स्वभाव हा प्रेम आणि शांती आहे, पण आपण जगाकडून भीती शिकतो. जेव्हा तुम्ही श्रद्धेतून जगता तेव्हा याचा अर्थ असा नाही की तुम्ही काम करणं सोडून देता. तुम्ही काम करता पण निकालाची चिंता करत नाही, कारण तुम्हाला माहीत असतं की हे विश्व तुमच्या भल्यासाठीच काम करतंय. त्या एका सुंदर वाक्याचा उल्लेख करतात, ऑब्स्टेकल्स आर डिटोर्स इन द राईट डिरेक्शन. आयुष्यात येणारे अडथळे म्हणजे तुम्हाला अडवण्यासाठी आलेले डोंगर नसून ते तुम्हाला योग्य दिशेने नेणारे वळण रस्ते आहेत. ज्या नोकरीतून तुम्हाला काढलं गेलं किंवा जे नातं तुटलं त्या क्षणी तुम्हाला ती जगातली सर्वात वाईट गोष्ट वाटते. पण 5 वर्षानंतर मागे बघून पाहताना तुम्हाला जाणवतं, बरं झालं ते घडलं, नाहीतर मी आज जिथे आहे तिथे पोहोचलोच नसतो. हाच तो ब्रह्मांडाचा प्लॅन आहे. या प्लॅनवर श्रद्धा ठेवायला शिका. आता आपण या पुस्तकाच्या अत्यंत क्रांतिकारी भागाकडे वळतो आहोत. तुम्ही अनेकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल ऐकलं असेल. आपण म्हणतो, मी रोज पॉझिटिव्ह विचार करतो, मग माझ्यासोबत चांगलं का घडत नाही? गॅब्रियल बर्नस्टाईन याचं एक अतिशय वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण देतात. त्या म्हणतात, द युनिव्हर्स डझंट रिस्पॉन्ड टू युअर वर्ड्स, इट रिस्पॉन्ड्स टू युअर एनर्जी. ब्रह्मांड तुम्ही काय बोलताय हे ऐकत नाही, ते तुमची ऊर्जा, तुमची स्पंदने ओळखून त्याला प्रतिसाद देतं. विचार करा, तुम्ही आरशासमोर उभे राहून 1000 वेळा म्हणताय, मी आनंदी आहे, मी श्रीमंत आहे, पण आतल्यात तुमच्या पोटात भीतीचा गोळा आहे. तुम्हाला वाटते की माझ्याकडे तर पैसेच नाहीयेत. ब्रह्मांड तुमचे शब्द ऐकणार नाही. ब्रह्मांड तुमची ती भीतीची ऊर्जा पकडेल आणि तुम्हाला अजून भीती वाटेल अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण करेल. ब्रह्मांड हे एका फोटोकॉपियर सारखं आहे. तुम्ही जो कागद आत टाकाल तशीच प्रिंट ते बाहेर काढेल. मग आपली ऊर्जा कशी बदलायची? यासाठी लेखिका एक अप्रतिम उपाय देतात, द पॉवर ऑफ जॉय, आनंदाची शक्ती. आपण काय समजतो, मी यशस्वी झालो की मला आनंद मिळेल. गॅब्रियल म्हणतात, हे समीकरण उलटं करा. मी आधी आनंदी राहीन आणि मग मला यश मिळेल. आनंद ही या विश्वातली सर्वात उच्च प्रतीची ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही विनाकारण आनंदी असता, कृतज्ञ असता, तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाच्या फ्रिक्वेन्सीशी जोडले जाता. रोज सकाळी उठल्यावर फक्त हे एक वाक्य म्हणा, युनिव्हर्स गाईड माय थॉट्स, गाईड माय एनर्जी, शो मी व्हेअर टू गो, व्हॉट टू डू, व्हॉट टू से अँड टू हुम टू से इट. हे ईश्वरा, हे विश्वा, माझ्या विचारांना आणि ऊर्जेला दिशा दे,
मला कुठे जायचे आहे, काय करायचे आहे आणि कुणाशी काय बोलायचे आहे हे तू मला दाखव. ही एक छोटीशी प्रार्थना तुमचा दिवस बदलून टाकेल. मित्रांनो, आता आपण या काही मिनिटांच्या प्रवासातील सर्वात कठीण पण सर्वात मुक्त करणाऱ्या टप्प्यावर आलो आहोत. तो टप्पा आहे समर्पण, म्हणजे सरेंडर. सरेंडर या शब्दाचा अर्थ आपण बऱ्याचदा चुकीचा घेतो. आपल्याला वाटतं सरेंडर म्हणजे हार मानणे, गिव्हिंग अप. पण गॅब्रिएल बर्न्स्टाईन स्पष्ट करतात, सरेंडर इज नॉट गिव्हिंग अप, इट इज गिव्हिंग ओव्हर. म्हणजे समर्पण म्हणजे हार मानणे नाही, तर ती समस्या त्या विश्वशक्तीच्या हातात सोपवणे आहे. कल्पना करा, तुम्ही एका नदीत पोहत आहात. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपस्ट्रीम पोहण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहात. तुमचे हातपाय दुखायला लागले, तुमच्या नाकातोंडात पाणी जात आहे, तुम्ही थकून गेला आहात. समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे पोहणं थांबवणे, शरीर सैल सोडणे आणि त्या नदीच्या प्रवाहाला तुम्हाला पुढे घेऊन जाऊ देणे. कारण ती नदी कुठे चालली आहे? ती समुद्राला मिळायला चालली आहे, आणि तो समुद्र म्हणजेच तुमचं सर्वोच्च ध्येय आहे. आपण आपल्या आयुष्यातील समस्यांना इतकं घट्ट पकडून ठेवतो, मलाच हे सोडवावं लागेल. लेखिका म्हणतात, जेव्हा एखादी परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाते, नोकरी जाणं, आजारपण, ब्रेकअप, तेव्हा डोळे मिटा आणि म्हणा, आय सरेंडर दिस टू द युनिवर्स. आय स्टेप बॅक अँड लेट द युनिवर्स लीड द वे. मी ही समस्या ब्रह्मांडाला समर्पित करत आहे. मी 2 पावलं मागे घेतो आणि विश्वाला मला रस्ता दाखवू देतो. ज्या क्षणी तुम्ही तो कंट्रोल सोडून देता, त्या क्षणी तुमच्या डोक्यावरचं हजारो किलोचं ओझं खाली पडतं. तुमची अँक्झायटी संपते, कारण तुम्हाला समजून चुकतं की आता हा प्रॉब्लेम माझा नाहीये, तो त्याचा आहे. आणि तो ब्रह्मांड, ईश्वर, तो प्रॉब्लेम अशा पद्धतीने सोडवतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. लक्षात ठेवा, ब्रह्मांडाचा प्लॅन हा नेहमीच तुमच्या मास्टर प्लॅनपेक्षा खूप मोठा आणि सुंदर असतो. तुम्ही कधी अनुभव घेतलाय का? तुम्ही एखाद्या मोठ्या प्रश्नात अडकलेले आहात आणि अचानक तुम्हाला रस्त्यावरून जाताना एका होर्डिंगवर असं काहीतरी वाक्य वाचायला मिळतं जे थेट तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं. किंवा तुम्ही रेडिओवर एखादं गाणं ऐकता आणि तुम्हाला आतून एक गट फीलिंग येते. याला काय म्हणतात? हे योगायोग नाहीयेत. गॅब्रिएल बर्न्स्टाईन याला सिंक्रोनिसिटी म्हणजे ब्रह्मांडाचे संकेत म्हणतात. ब्रह्मांड सतत तुमच्याशी संवाद साधत असतं, पण तुमचा कंट्रोल करण्याचा गोंधळ इतका मोठा असतो की तुम्हाला तो विश्वाचा संथ आवाज ऐकूच येत नाही. पुस्तकात एक खूप सुंदर ॲक्टिव्हिटी दिली आहे. लेखिका म्हणतात, ब्रह्मांडाकडून संकेत मागा, आस्क फॉर अ साईन. तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल, उदाहरणार्थ ही नोकरी स्वीकारू की नको, तर विश्वाला सांगा, जर हा निर्णय माझ्यासाठी योग्य असेल तर मला उद्या संध्याकाळपर्यंत एक पिवळ्या रंगाचं फुलपाखरू दिसू दे, किंवा कोणताही एक स्पष्ट संकेत. आणि मग तो विचार सोडून द्या. शोधत बसू नका. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेव्हा तुम्ही श्रद्धेने संकेत मागता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला तो संकेत दिल्याशिवाय राहत नाही. हे विश्व जिवंत आहे, ते अचेतन नाहीये. ते तुमच्या प्रत्येक श्वासाला आणि भावनेला प्रतिसाद देत आहे. तुमचं काम फक्त एकच आहे, तुमचं हृदय उघडं ठेवणं आणि भीतीला बाजूला करून विश्वासाचा हात पुढे करणं. मित्रांनो, आपण गेली काही मिनिटं एका अशा प्रवासावर होतो ज्याने आपल्या मनाच्या अनेक जुन्या गाठी सोडवल्या आहेत. गॅब्रिएल बर्न्स्टाईन यांच्या द युनिवर्स हॅज युअर बॅक या पुस्तकाने आपल्याला काय शिकवलं? 1. कंट्रोल करण्याचा अट्टहास सोडा, कारण ते तुमच्या दुःखाचं मूळ आहे. 2. भीतीकडून श्रद्धेकडे वळा. 3. तुमचे शब्द नाही तर तुमची ऊर्जा तुमचं आयुष्य घडवत आहे. 4. जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतील तेव्हा समर्पण करा. आणि 5. आनंदी राहण्याबद्दल कधीही गिल्ट बाळगू नका. आनंद हीच ब्रह्मांडाची भाषा आहे. मित्रांनो, आज रात्री झोपताना एक प्रयोग नक्की करा. तुमचे दोन्ही हात छातीवर ठेवा, डोळे मिटा आणि पूर्ण श्रद्धेने स्वतःला सांगा, आय एम सेफ, आय एम गाइडेड अँड द युनिवर्स हॅज माय बॅक. मी सुरक्षित आहे, मला योग्य मार्गदर्शन मिळत आहे आणि हे अथांग ब्रह्मांड माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा विचारच तुम्हाला अशी शांत झोप देईल जी तुम्हाला गेल्या अनेक महिन्यांमध्ये लागलेली नाही. तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ या एपिसोडला दिलात त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. हे पुस्तक खऱ्या अर्थानं एक लाईफ सेवर आहे. जर तुम्ही सध्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर असाल जिथे सगळा अंधार दिसतोय, तर हे पुस्तक तुम्हाला प्रकाशाची वाट नक्की दाखवेल. हे पुस्तक नक्की वाचा.
या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घर बसल्या मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? समर्पण आणि ऊर्जा या संकल्पना तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा. आणि हो, हा एपिसोड त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज एका आधाराची गरज आहे. तोपर्यंत भीती सोडून द्या, ईश्वरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण लक्षात ठेवा, द युनिवर्स हॅज युअर बॅक. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन जीवन दर्शनासोबत. धन्यवाद.